नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 5 एप्रिल। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 एप्रिल आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो जे आहे, जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसाचा जोर उद्यापासून म्हणजे आजपासून कमी व्हायला सुरुवात होईल। म्हणजे आज आपल्याला जे आहे जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पावसाने उघडीप पाहायला मिळालेली आहे। आणि फक्त काही ठिकाणीच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्यासुद्धा आपल्याला काही भागामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी काही भागामध्ये आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि इतर भागामध्ये आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। तर याबद्दलचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर आज आहे 4 एप्रिल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे, आज आपल्याला रात्रीच्या दरम्यान जर हवामान अंदाज जर पाहायचा म्हटला, तर आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील जे आहे आपला हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे जवळजवळ आज मध्यरात्रीपर्यंत तसेच उद्या पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील कोणत्याही भागामध्ये म्हणजे कुठेही आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, पुढील काही तासामध्ये म्हणजे आता सध्या जे आपलं काही भागामध्ये म्हणजे मुंबई, दापोली, पालघर आणि इगतपुरी या भागामध्ये आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो, इतर भागामध्ये इतर जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान तसेच उद्या पहाटेच्या दरम्यान म्हणजे उद्या सकाळपर्यंत कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। तर शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा, कारण की राज्यामधील पाऊस आता जे आहे उघडीप आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आता राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आहे। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो जे आहे, उद्या दिनांक आहे 5 एप्रिल आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपलं जे आहे राज्यातील उद्या सकाळच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं, तर उद्याच्याला आपलं जे आहे राज्यातील सकाळपासून ते जवळजवळ जे आहे दुपारपर्यंत म्हणजे जवळजवळ उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला आज तरी काही भागामध्ये पावसाची कुठेतरी आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज पाहायला मिळाला। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आहे राज्यामधील कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। उद्याच्याला जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ उद्याच्याला जे आहे दिवसभर म्हणजे रात्रीपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। आणि पुन्हा एकदा जे आहे राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढण्यास सुरुवात होईल, म्हणजे कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली जी काही शेतीची कामे आपल्याला राहिली असेल, शेतकऱ्यांची शेतीची कामे आपले शेतकरी उद्यापासून करू शकतात। कारण की राज्यामध्ये आज मध्यरात्रीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। आणि उद्याच्याला जे आहे दिवसभर म्हणजे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा अंदाज कुठेही पाहायला मिळणार नाही। तर हा हवामान अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा। आणि शेतकरी मित्रांनो, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यातील पावसाचा जोर उद्यापासून म्हणजे 4 तारखेपासून कमी होणार आहे। म्हणजे हा पावसाला उघडीप राहणार आहे। फक्त काही भागामध्ये आज 4 तारखे दरम्यान म्हणजे कुठेतरी आपल्याला जो कोकण भाग आहे, मुंबई साईडचा भाग आहे, त्या भागामध्ये आजच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला असेल आज दुपारनंतर। परंतु उद्याच्या दरम्यान त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। उद्याच्याला जवळजवळ राज्यातील हवामान पूर्णपणे उद्यापासून कोरडे राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। त्यामुळे जे आपले शेतकऱ्यांनी आपली जी काही शेतीची कामे करायची असेल, शेतकरी आपली शेतीची कामे करू शकतात। कारण की राज्यामध्ये जवळजवळ 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता उद्यापासून जे आहे राज्यातील आता उन्हाचा पारा वाढेल, कडक ऊन पडेल आपल्याला दुपारनंतर। उद्या सकाळपासूनच सगळीकडे आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळणार नाही। उन्हाचा पारा या ठिकाणी कडक ऊन आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळेल।
तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जवळजवळ 15 तारखेपर्यंत 15 एप्रिलपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे आता पावसाची शक्यता जी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आता जवळजवळ 15 तारखेच्या नंतर म्हणजे 16-17 तारखेदरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्या दरम्यान जे आपला अवकाळी पाऊस आपल्याला जे आहे 16 तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होईल। तर जवळजवळ राज्यामध्ये म्हणजे या 16 तारखेनंतर जो पाऊस पडणार आहे तो चांगलाच पाऊस पडणार आहे। यापेक्षाही जास्त चांगला म्हणजे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे 16, 17, 18 तारखेच्या दरम्यान। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील या ठिकाणी लक्षात घ्यावा। कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 15 तारखेपर्यंत 15 एप्रिलपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला उद्यापासूनच कोरडे राहणार आहे। जवळजवळ 10 दिवस ते 10 राज्यामध्ये 10 दिवस राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील। त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची शेतीची कामे या 15 तारखेपर्यंत आपल्या शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावीत। कारण की या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी तातडीचा मेसेज म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो की शेतकरी मित्रांनो तुम्हाला जी काय तुमच्या शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची या 15 तारखेपर्यंत करून घ्या। कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा 16-17 तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगला म्हणजे अवकाळी पावसाची शक्यता आणि गारपिटीची शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आपली 15 एप्रिलपर्यंत राज्यातील आपले जे आहे शेतकऱ्यांनी आपली जी काही शेतीची कामे असेल कांदा काढणे असेल किंवा काय जी झाकून ठेवणे असेल किंवा शेतकऱ्यांनी आपली जी आहे कामे करून घ्यावीत। कारण की राज्यामध्ये 16, 17, 18 तारखेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण हवामान अंदाज सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये तसे वातावरण तुम्हाला पाहायला मिळत आहे का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे रोजचे हवामान अंदाज पाहण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपण जे आहे शेतकऱ्यांना रोजचे रोज आपल्या हवामान अंदाज देत असतो आणि शेतकऱ्यांना जे आहे सतर्क म्हणून या ठिकाणी सांगतो की शेतकरी मित्रांनो तुमची काय या 10 दिवसामध्ये तुम्हाला काही शेतीची जी कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत। कारण की राज्यामध्ये 15 तारखेनंतर पावसाची शक्यता आहे। 15 तारखेच्या नंतर राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। यापेक्षाही जास्त मोठा पाऊस आपल्याला जे आहे 15 तारखेच्या नंतर राहील। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली काही जी शेतीची कामे आपल्या राहिली असेल ते आपली शेतीची कामे या 10 दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी करून घ्यावीत। तर हा होता सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।